मैत्रिणींनो, वळवटाचे अनेक पदार्थ आपण उन्हाळ्यामध्ये वर्षभरासाठी बनवून ठेवतो. माझी मागची रेसिपी पोहे आणि टोमॅटो वड्यांची होती. ती नक्कीच तुम्ही तुमच्या वळवटांच्या पदार्थामध्ये ॲड करणार असाल. त्याचप्रमाणे मी आता देखील एक नवीन वड्यांची रेसिपी तुमच्याकडे घेऊन आलेली आहे. ती म्हणजे गाजरांच्या वड्या. ह्या देखील खायला अतिशय चविष्ट आणि खुसखुशीत लागतात. चला तर मग या वड्या बनवण्यासाठी काय साहित्य लागतात ते बघूया. इथे मी 1 किलो लाल गाजर घेतलेले आहे. त्याची साल काढून घेतलेली आहे. 1 बाउल जाडे पोहे घेतलेले आहे आणि अर्धा बाउल हा साबुदाणा घेतलेला आहे. आता गाजर हे आपल्याला अगदी बारीक किसणीनेच किसून घ्यायचे आहे, कारण ज्यावेळेस आपण वड्या बनवू त्यावेळेस बाइंडिंग छान येते. इथे अशा प्रकारे सर्व गाजर किसून झालेले आहेत. मी साबुदाणा आणि पोहे आधीच भिजवून ठेवलेले होते. तर चला आता या वड्यांमध्ये इतर काय साहित्य लागते ते बघू. इथे मी 3 चमचे मीठ घेतलेले आहे आणि 2 चमचे ही हिरव्या मिरच्यांची पेस्ट घेतलेली आहे. 4 चमचे तीळ घेतलेले आहे. 4 चमचे ओवा घेतलेला आहे. तीळ आणि ओव्यामुळे वड्यांना तळल्यानंतर खूप छान अशी टेस्ट येते. त्यानंतर साबुदाणा भिजलेला घेतलेला आहे. साबुदाणा खूप छान असा भिजलेला पाहिजे, बोटावर अगदी असा पूर्णपणे दबला गेला पाहिजे. त्यानंतर आपण इथे भिजवलेले पोहे घेतलेले आहे. पोह्यातलं पाणी निघाल्यानंतर ते अगदी कोरडे व्हायला पाहिजे आणि सोबतच इथे अर्धा बाउल ही कोथिंबीर घालून घेणार आहोत. आता हे सर्व साहित्य आपण एकत्र करून 1 ते 1.5 तासासाठी हे झाकून ठेवणार आहोत. इथे 1 ते 1.5 तास वेळ यासाठी द्यायचा की पोहे हे गाजरामधलं सगळं पाणी हे सोक करून घेईल. आता तुम्ही इथे बघू शकता की गाजर, पोहे आणि साबुदाणा जो घेतला होता ते छान अगदी एकत्र करून मळून घ्यायचं आहे. चांगलं एकजीव करायचं आहे आणि त्याच्या वड्या बांधायच्या आहे. वड्या बांधताना एक काळजी घ्यायची की हलक्या हातानेच गोळा घ्यायचा आणि हलक्याच हाताने हातावर थापून ह्या वड्या बनवायच्या. गाजराची वडी बांधताना एक काळजी घ्यायची, त्या म्हणजे फार जाड नको, कारण की जेव्हा आपण तळू त्यावेळेस मात्र त्या आतून तेलामध्ये तळल्या जाणार नाहीत. अशा प्रकारे इथे मी सर्व वड्या ह्या बनवून घेतलेल्या आहे. मी संध्याकाळीच बनवलेल्या आहेत, त्याच्यामुळे छान फॅन खाली ह्या रात्रभर मी इथे वाळू देणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी उन्हात ठेवणार आहे आणि सतत 4 ते 5 दिवस कडकडीत उन्हात वाळू देणार आहोत. आणि आता तुम्ही बघू शकता की ह्या तळण्यासाठी आता आपल्या वड्या ह्या तयार झालेल्या आहेत. वड्या तळताना एक काळजी घ्यायची की तेल हे फार गरम नसावं, कारण की पोहे आणि गाजर हे लगेच जळून येतील. अशा प्रकारे छान दाबून घ्यायच्या तेलामध्ये आणि आतून तळल्या की छान अशा वरती येतात. तर तुम्ही बघू शकता इथे छान अशा ह्या आपल्या तळलेल्या गाजराच्या वड्या ह्या तयार झालेल्या. ह्या वड्या कुरकुरीत लागतात आणि चविष्ट देखील आहेत. उन्हाळ्यात आपल्या रोजच्या जेवणात खायला खूप छान वाटतात. तर अशा प्रकारे तुम्ही देखील ह्या गाजराच्या पोहा आणि साबुदाणा असा मिक्स करून ह्या वड्या बनवा आणि तुमच्या रेसिपीमध्ये ॲड करा. तर कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कळवा कमेंट्स करून आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.